पालघरच्या केळवे रोड जवळील मायखोप हनुमानपाडा या गावाचा पुरामुळे संपर्क तुटला। रस्ते बंद होते आणि त्याच वेळी एका गरोदर महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या। परिस्थिती इतकी गंभीर होती की रुग्णवाहिका सुद्धा घटनास्थळी पोहोचू शकली नाही। अशा वेळी आशा सेविका दिव्य घरत आणि सामाजिक कार्यकर्ते चेतन गावड यांनी जीवाची पर्वा न करता मदतीसाठी धाव घेतली। स्ट्रेचर नसल्यामुळे चक्क घराच्या दरवाजाचाच स्ट्रेचर म्हणून वापर करण्यात आला, अर्थात जुगाड करण्यात आला आणि छातीवर पाण्यातून वाट काढत गरोदर महिलेला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। अखेर डॉक्टरांच्या देखरेखीखाली महिलेनं गोंडस बाळाला जन्म दिलाय। संकट कितीही मोठं असलं तरी माणुसकी मात्र जिंकलेली आहे। हे पुन्हा एकदा याच घटनेतून अधोरेखित झालंय। बीपी चेक केलं, त्या मातेचं बीपी चेक केलं असताना तिचं बीपी 120/60 असं आलं, म्हणजे बीपी नॉर्मल होतं। त्यानंतर मी तिला खाली उतरवलं आणि त्यांनी मला मदत केली खाली उतरवायला आणि मग तिथे खाली चेतन सर आणि त्यांची टीम होतीच। मग आम्ही तिला खाली उतरवलं। त्यांनी सगळी स्ट्रेचर नव्हतं मग त्यांनी दरवाजाची अरेंजमेंट केली। त्या दरवाजावर आम्ही त्या ANC म्हणजे गरोदर मातेला ठेवलं आणि मग त्यांनी सुखरूप मला त्या मातेला बाहेर काढून दिलं। बाहेर काढल्यानंतर पण त्यांनी मला विचारलं आणखीन काय मदत हवी का। तेव्हा मी त्यांना सांगितलं की फक्त आता ह्या मातेला फक्त मला उपकेंद्रापर्यंत नेऊन द्या, बस तेवढं करा। मग त्यांनी आम्हाला कसलाही विचार न करता लगेच गाडी घेतली त्यांची आणि त्यांनी आम्हाला त्यांच्या गाडीतून उपकेंद्रात नेऊन सोडलं। मग आम्ही त्या मातेला उपकेंद्रात नेऊन बसवलं। त्याच्यानंतर तिचे पूर्ण कपडे ओले झाले होते, तिला कपडे चेंज करायला लावले। पुन्हा तिचं बीपी चेक केलं, तेव्हा पण बीपी तिचं नॉर्मल आलं। त्याच्यानंतर मग सिस्टर पूर होता, त्याच्या पुराच्या पाण्यामुळे सिस्टर येऊ शकत नव्हत्या, पण सिस्टरांचे कॉन्टॅक्ट चालू होते। कॉलवर कॉल त्या करत होत्या आणि ANCची माहिती घेत होत्या।